यानंतर आपण अवकाळी पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत। पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। माझ्या जमिनीची जेवारीची ही अवस्था काल 3 दिवसापासून वादळी वारा, पाऊस आणि या नुकसानीमुळे माझी आज 1 हेक्टर जमीन म्हणजे 2.5 एकर जमिनीवरली जे जेवारी आहे ही जेवारी जमीन उद्ध्वस्त झाली आहे। आम्ही काय करणार, कसं करणार, हे पीक लहान पिके होऊन गेली आहे। आम्ही कसं कर्ज फेडणार, कसं पुढचं व्यवहार करणार, याची आता आम्हाला तुम्ही सरकारनं आमच्या मायबाप आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे। पंचनामा करून माझ्या जेवारीची मला मदत काहीतरी भरपाई करून देण्याची विनंती करतो। गडचिरोलीमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आजपासून 4 दिवस पावसाचा हा अलर्ट असेल। आठवड्याभरात 2 वेळेला अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकरी मागणी करतायत। पकने लगा गया है, लेकिन अभी बारिश रात के करीबन 1:30 बजे इतना बारिश हुआ, हवा धूल भी हुआ, उसके कारण ये पूरा तोड़फोड़ हो गया, सत्यानाश हो गया। अभी मुंह में आया है सो यानी एक और 15-20 दिन में तोड़ने लायक हो जाता था, लेकिन रात में तूफान आके पूरा खराब करके गया। देखिए हमारा हालत जैसा जितना भी नुकसान हुआ उसका थोड़ा बहुत अगर भरपाई मिलता है तो अच्छा होगा। धुळ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळालेला आहे। जिल्ह्यामध्ये पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झालेली आहे। रब्बी पिकांसह फळबागांना याचा मोठा फटका बसलाय। कापणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे इथले शेतकरी हतबल झालेत। धुळे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि याच्यात शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासह फळबागांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण काही शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधू। दादा काय सांगाल, काल अचानक पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 8 वाजेला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याच्यामध्ये वादळ होतं आणि त्या वादळीमुळे आमच्या शेतकऱ्यांचं आज आम्ही केळीच्या शेतात उभा आहोत। केळीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परत अजून काही शेतकऱ्यांचं मक्याचं पीक गेलं, काही शेतकऱ्यांचं पपईचे पीक गेलं। असं मोठं नुकसान झालेलं शेतकऱ्याचं कधी न भरून निघणारी एवढी मोठी झड बसलेली आहे आम्हाला। तर ह्या झडीवर शासनाने विचार करावा आणि आम्हाला तात्काळ याचं नुकसान भरपाई मिळावी अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने मोठं संकट शेतकऱ्यांना ओढवलं गेलं होतं, तरी देखील अद्याप त्यांना भरपाई मिळाली नाही। तरी शासनाने यावर्षी देखील तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।